दुपारच्या बातम्यांमध्ये पावसासंदर्भातले अपडेट्स आपण घेतो आहोत। चिपळूणमध्ये पावसाने 2 दिवस थैमान घातलं। वशिष्ठी नदीला पूर आला, त्यामुळे 2 दिवस रत्नागिरी आणि चिपळूणला पुराचा वेढा पडलेला होता। 2 दिवसांनी पूर ओसरल्यावर चिपळूणातली काय परिस्थिती आहे? दृश्य अत्यंत बोलकी आहेत। खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालंय। लोकांच्या गाड्या, दुचाकी, शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय। चिपळूण मधली ही दृश्य आपण बघतोय। साधारणपणे 7-8 फूट पाणी सगळ्या परिसरामध्ये होतं। रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा हा भाग आहे आणि एका बाजूला बहादूर शेख चिपळूणची बाजारपेठ इथली दृश्य आपण बघतोय। खिरडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरं, दुकानं आणि वाहनं यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। चिपळूणच्या अलीकडे 4 किलोमीटर खिरडी नावाचं गाव आहे। काल इथं पूर्ण पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलेलं होतं। आपण गाड्यांची अवस्था पाहतोय काय झाली आहे। इथं साधारण 15 फुटांपर्यंत पाणी होतं। इथले स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण किती पाणी होतं काल इथं? पाणी किती होतं काल? हे वरपर्यंत आहे, ते बघा वरती गेलंय सगळं पाणी। ते बघा ती लाईन वगैरे आहे ना, ते तिकडे या 15 फुटाच्या वरती पाणी जे ते गेलेलं होतं। आपण गाडीची अवस्था पाहतोय काय झालं। गाड्या अक्षरशः तरंगलेल्या आहेत। एकमेकांवर या गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या। वरती राहणारे नागरिक जे आहेत ते सुरक्षित राहिले, मात्र खालच्या मजल्यावरची दुकानं जी आहेत जवळपास 15 फुटांपर्यंत पाणी जे ते इथं भरलेलं होतं। रात्रीतून पाऊस कमी झाल्यामुळे हे पाणी ओसरलंय। आपण पाण्याचा मार्ग जो आहे तो पाहू शकतो। वरती इथपर्यंत साधारण या परिसरामध्ये 2 किलोमीटरच्या हीच परिस्थिती जी आहे ती कायम होती। इथं सगळ्या दुकानांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अनेक गाड्या ज्या आहेत ते या पाण्यानं वाहून एकमेकांवरती चढून बसलेल्या आपण पाहतोय। आता सकाळच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर हा रस्ता जो आहे तो खुला झालाय, मात्र चिपळूणच्या अलीकडे जवळपास 2 किलोमीटरला रस्ता जो आहे तो बंद होतोय। आपण आणखी परिस्थिती जी आहे ती पाहूया। या मुख्य रस्ता आहे हा चिपळूणला जाणारा, त्याच्या अलीकडे 4 किलोमीटरवर खिरडी हे गाव आहे आणि या गावाची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय। वाहनांची अत्यंत दुर्दशा जी आहे ती झालेली आहे। काल साधारण 15 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते भरलेलं होतं। या गाड्यांमध्ये आपल्याला अंदाज येऊ शकतो पाणी जे आहे ते किती वरती गेलेलं होतं। इथं पूर्ण गाड्या ज्या आहेत या पाण्याखाली बुडालेल्या होत्या। या रस्त्यावर लावलेल्या गाड्या ज्या आहेत त्या तरंगून इथं आल्यात। ही परिस्थिती आपण पाहतोय। दुचाकी, अनेक दुचाकी ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत। ही परिस्थिती आहे 4 चाकी गाड्यांची। मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। सुदैवानं जीवितहानीची अजून माहिती जी आहे ती मिळालेली नाही। अजून जीवितहानी जी आहे, किती जीवितहानी झाली किंवा नाही झालेली याबाबतची माहिती जी आहे ती मिळालेली नाही। काल चिपळूणला येणारे सगळे रस्ते जे आहेत, अगदी कुंभारली घाट सुद्धा पाणी भरल्यामुळे बंद झालेला होता। NDRFच्या गाड्या असतील किंवा इंडियन नेव्हीच्या गाड्या असतील त्यांनाही मोठी वाट जी आहे ती पाहावी लागलेली होती। तिथं त्यांनाही येता आलं नाही आणि ही एकूण सगळी विदारक स्थिती जी आहे ती आपण पाहतोय। मुख्य बाजारपेठेमध्ये आपण आहोत। खिरडीच्या मोठी ग्रामपंचायत आहे ही। इथं सगळीकडे पहिल्या मजल्यापर्यंत साधारण पाणी जे आहे ते भरलेलं होतं। व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जे गाळे रस्त्यावरती होते इथं या सगळ्या गाळ्यांमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं आणि आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य जे ते दिसून येते। सकाळी पाणी अत्यंत वेगानं उसरलं। रात्री पावसानं काही अंशी उसंत घेतलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून इथं पाणी जे आहे ते कमी झालं। लाईट नाहीये, मोबाईलला नेटवर्क नाहीये, सगळी टॉवर्स जी आहेत ती ठप्प झालेली आहे। नागरिकांनी रेस्क्यू त्यांच्या मदतीनं त्यांच्या ताकदीवर करायचा प्रयत्न केला। याचं कारण काल संध्याकाळपर्यंत कुठलीच मदत जी आहे ती येऊ शकत नव्हती इथं आणि स्थानिकांनी प्रयत्न करून जे अडकलेले असतील किंवा फसलेले होते त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला। अत्यंत वाईट परिस्थिती जी आहे ती होती। या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा ज्या आहेत त्या पुरेपूर प्रयत्न करत होत्या, मात्र निसर्गापुढे कुणाचंही काही चालत नव्हतं। NDRF असेल, SDRF असेल, इंडियन नेव्ही असेल, या सगळ्या टीम ज्या आहेत त्या रेस्क्यू करण्यासाठी काल रात्री अगदी मुंबईपासून, पुण्यापासून टीम्स ज्या आहेत त्या निघालेल्या होत्या, मात्र या टीम्सला इथं पोहोचता आलं नाही। पाणी ओसरल्यानंतर आता इथल्या स्थानिक नागरिकांनी जे नुकसान झालंय त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय। एकच गोष्ट आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। अनेकांचे आयुष्यभर उभे केलेले संसार जे आहेत किंवा मालमत्ता जी आहे ती या
कालच्या पावसानं पुरानं पूर्णतः नष्ट करून टाकलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली जाते. वेगवेगळ्या टीम्स आणि स्थानिक नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. NDRF कडून रेस्क्यू जे ते या बोटींच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक लोक आणखी मागे घराच्या समोर पाणी जे ते भरलेलं आहे तिथं अडकलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती. त्यांना आता बाहेर आणून सुरक्षित स्थळी हलवलं जाते. ही परिस्थिती आहे. काल रात्रीपासून हे सगळे लोक अडकलेले होते आणि आज सकाळी त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे. NDRFचे NDRFच्या मदतीनं, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं या लोकांना इथून बाहेर काढलं जात आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं जी आहेत ती अडकून पडलेली होती आणि या सगळ्यांना रेस्क्यू करायचं काम जे ते सुरू आहे. नाही आहे फार खोल, घोटा इतकं पाणी. तुम्ही दोन्ही पाय सोबत सोडा. खूप पाणी आहे का तिकडे? आता कमी झालं चला, पाणी. आता तुम्ही फक्त एकमेकांचे हात धरून जा. छत्री अजून छत्री घेतली का? बघा, हे बघा माझ्या हातीमध्ये आहे. नाही अजून एक आहे. बघा पुढे पिशवी आहे. तुम्ही हात धरून जा फक्त एकमेकांच्या आता जाताना. पिशवी आणखी बरेच नागरिक जे आहेत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. NDRFचे जवान जे आहेत ते तिथे थांबलेले आहेत. इथले स्थानिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. कुठल्या रेस्क्यूच्या टीम्स आहेत तुमच्या? मालवणचे, चिवळा बीचच्या. आणि किती बोटी आल्यात अशा तुमच्या रेस्क्यू? आमच्या 4 बोट गेले. आणि तुम्ही सगळे तिथले लोकल लाईफ गार्ड जे आहेत ते कधीपासून मदतीला इथं? काल रात्री आलो. काल रात्री 10 वाजता इकडे पोहोचलो. एवढा अंदाज नव्हता कुठे काय जायला पाहिजे, त्यामुळे आम्ही आज सकाळी 5 वाजल्यापासून चालू केलं. ठीक आहे. सकाळी 5 वाजल्यापासून चिवला बीचचे हे रेस्क्यू टीमचे लाईफ गार्ड्स आहेत ते इथं आलेले होते आणि सकाळी 5 वाजल्यापासून त्यांनी रेस्क्यू सुरू केलंय. स्कुबा डायव्हर्स आहेत हे सगळे. आणि आता आपण पाहतोय पाणी ओसरल्यानंतर एकमेकांच्या हाताला धरून बरेच नागरिक जे आहेत ते बाहेर पडायचा प्रयत्न करतायत इथून आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतायत. सकाळपासून पाणी ओसरल्यानंतर बऱ्यापैकी स्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये असं म्हणावं लागेल. याचं कारण सगळ्याच नागरिकांना एकाच वेळी बाहेर काढणं शक्य नव्हतं. काल रात्री अत्यंत मोठा रेटा जो आहे तो नागरिकांकडून येत होता. त्यांना काही केलं तरी तातडीनं रेस्क्यू जो आहे तो रेस्क्यू करून हवं होतं. धास्तावलेले होते लोक. मात्र आता पाणी ओसरल्यानंतर लोकही बऱ्यापैकी शांत झालेले दिसत आहेत. संताप कमी झाला लोकांचा आणि एकूण यंत्रणेची हातबलता जी आहे ती त्यांच्या समोर आलेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस आणि पूर दोन्ही होतं. त्यामुळे नागरिकांनी संयमानं घेतले. काही छोट्या मोठ्या दुर्घटना ज्या आहेत त्या घडल्याची माहिती येते. मात्र अजूनपर्यंत रेकॉर्डवरती आकडा नक्की होत नाहीये. पण एक नक्की सुदैवानं का होईना जीवितहानी जी आहे ती कमी झाली आहे. नुकसान मालमत्तेचं मात्र प्रचंड मोठं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. चिपळूणच्या बाजारपेठेला महापुराचा वेढा बसला होता. तिथलं विदारक चित्र आमच्या प्रतिनिधींनी पाहिलं आणि त्याचा आढावा घेतला. चिपळूण बाजारपेठेच्या आसपास असलेल्या घरांची ही परिस्थिती आहे. काल इथे साधारण 10 ते 15 फूट पाणी भरलेलं होतं. अनेक जनावरं जी आहेत ती मरून पडलेली आहेत. कारण काल त्यांना पाणी अचानक भरल्यानंतर त्यांना सोडता आलेलं नाही. इथं काही म्हशी ज्या आहेत त्या तारेवरती लटकून पडलेल्या आहेत. परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. साधारण 7 ते 8 फूट पाणी खालच्या घरांमध्ये होतं. त्यामुळे ज्यांची दुमजली घरं आहेत त्यांना वरच्या मजल्यावरती जाऊन आपला जीव किमान वाचवता आला. सुदैवानं आज सकाळपासून पावसानं उघडीप घेतल्यानंतर सकाळी तासाभरातच पाणी जे आहे ते अत्यंत वेगानं ओसरलंय. पहाटेच्या सुमारास पाणी ओसरायला सुरुवात झालेली होती आणि पाऊस जसा थांबला तसं वेगानं पाणी जे ते ओसरल्यामुळे आता नागरिकांना बाहेर पडता येणं शक्य झालंय जे अडकून पडलेले होते. मात्र काही ठिकाणी पाणी जे आहे ते अजून सखल भागांमध्ये भरून राहिलेलं आहे. सुमारे 1 ते 2 फूट पाणी जे आहे ते अजूनही इथं भरलेलं आहे आणि इथल्या नागरिकांची परिस्थिती जी आहे ती मालमत्तेचं नुकसान पाहून अत्यंत हवालदिल अशा स्वरूपाची झालेली आहे. काही ठिकाणी घरं पडलेली आहेत. ज्यांची घरं छोटी किंवा कच्ची असतील अशी घरं पडलीत. गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. नव्या गाड्या ज्या आहेत त्या या काल पावसामध्ये अनेक ठिकाणी वाहून गेल्यात. दुचाकी किती वाहून गेल्यात त्याबाबतची आकडेवारी जी आहे ती कळू शकत नाही. मात्र सुदैवाने एक गोष्ट म्हणावी लागेल, इतक्या मोठ्या चिपळूणला काल पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला असताना सुद्धा कॅज्युअलिटीज ज्या आहेत त्या अत्यंत कमी झाल्यात असं सांगण्यात येते. 1 ते 2 ठिकाणी ज्यांचे 1 मजल्याची घरं होती आणि त्यांना बाहेरच पडता आलं नाही अशा ठिकाणी साधारण 1 ते 2 मृत्यू झाले असावे अशी माहिती मिळते. मात्र इतर ठिकाणी जिथं नागरिकांना दुसऱ्या मजल्यावरती सुरक्षित थांबता आलं
त्यांनी दम धरला. अशा ठिकाणी कुठल्याही कॅज्युअलिटी झालेल्या नाहीत. पाणी ओसरल्यानंतर आता तातडीनं यंत्रणा जी आहे ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सकाळपासून नागरिक जे आहेत तेही स्वतः बाहेर पडलेत. गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्यांच्याकडून खरेदी करायचा प्रयत्न केला जातोय. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पोहोचवण्यात आलेल्या आहेत. दुधाचे स्टॉल्स जे आहेत ते खुले करण्यात आलेले होते आणि नागरिकांकडून दुकानांवर सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चिपळूण.